1985 ची गोष्ट आहे. आग्रा शहरापासून 17 किलोमीटर दूर बाल नावाचं गाव. इथे तोरण सिंह उर्फ टीटू हा पोरगा अजून 2 वर्षांचाही नव्हता की त्याने साफ साफ बोलायला सुरुवात केली होती. टीटू घरात सगळ्यात लहान होता. तसं बघायला गेलं तर हे प्रत्येक आईबापासाठी आनंदाची गोष्ट असते की त्यांच्या मुलानं लवकर बोलायला सुरुवात केली. पण टीटूच्या बाबतीत हेच वैशिष्ट्य त्याच्या आईवडिलांसाठी आनंदापेक्षा जास्त चिंतेचं कारण बनलं होतं. टीटू जेव्हा 2 वर्षांचा झाला तेव्हा तो अजीब गोष्टी बोलू लागला होता. तो त्याच्या वडिलांना म्हणायचा, "माझ्या पिताजींना सांगा की ते माझ्या बायकोची आणि मुलांची काळजी घेतील, कारण मला इथे खायला मिळत आहे पण मला त्यांची फिक्र होत आहे." जेव्हा टीटूच्या आईने विचारलं की तो कोणाची गोष्ट करत आहे, तेव्हा त्याने उत्तर दिलं की तो त्याच्या असली कुटुंबाची गोष्ट करत आहे, जे यावेळी आग्रामध्ये आहे. तो वारंवार आपल्या आईवडिलांना सांगायचा की तुम्ही लोक माझे खरे आईबाप नाहीत आणि माझे खरे मातापिता आग्रात आहेत. तो अचानक रडायला सुरुवात करायचा आणि आईला सांगायचा की मी बस असाच आलोय आणि मला माझ्या असली घरी जायचंय. मला तिथली खूप आठवण येत आहे. आम्ही विचारत होतो की आम्ही कोण आहोत, तर तो सांगायचा की आम्ही तुमच्या घरचे नाही आहोत. सुरुवातीला तर त्याला सगळ्यांनी बाळ समजून दुर्लक्ष केलं, जे स्वाभाविकच आहे, आणि याला एका लहान मुलाची कल्पना समजलं गेलं. 1988 3 वर्षानंतर 3 वर्ष उलटून गेली. 5 वर्षांच्या टीटूने आता ज्या गोष्टी आणि कृती करायला सुरुवात केली त्याने आईवडिलांना गहन चिंतेत टाकलं. एक दिवस टीटू म्हणाला की त्याचं खरं नाव सुरेश वर्मा आहे आणि त्याची पत्नी उमापासून त्याला 2 मुलगे आहेत. त्यांची नावं रोमू आणि सोमू आहेत. माझ्या बायकोचं नाव उमा आहे. माझ्या वडिलांचं नाव चंदा भारती आहे. त्यांचं आग्रात एक बंगला आहे आणि सदर बाजारात सुरेश रेडिओज नावाचं दुकानही आहे. ती दुकान माझी आहे. इतकंच नाही तर त्यांनी हेही सांगितलं की कसं सायंकाळी आपल्या कारमधून घरी परतत असताना 2 माणसांनी त्याला अडवून डोक्यात गोळी मारली होती, ज्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. कधी म्हणायचा मला गोळी मारली, कधी म्हणायचा माझे मातापिता तुम्ही नाहीत. त्यांनी हेही सांगितलं की कसं त्याचा अंतिम संस्कार करण्यात आला. कधी म्हणायचा मला हॉस्पिटलला नेल्यानंतर स्मशानभूमीत घेऊन गेले. स्मशानभूमीत आग लावली आणि पाणी टाकून मला यमुनेत फेकून दिलं. एक 5 वर्षांचा मुलगा आपल्या बायको मुलांबद्दल बोलू लागला आणि हे सांगू लागला की कशा प्रकारे मागील जन्मी त्याचा मृत्यू झाला होता. तर तुमच्या मनात काय येईल? सध्या ही बातमी संपूर्ण गावात पसरली आणि सगळ्यांनी ना एकच गोष्ट वाटू लागली होती, ती म्हणजे टीटूवर भूत आलं आहे. भूत प्रेतची थिअरी तशीही आपल्या देशातील गावांमध्ये सर्वात आधी येते, त्यामुळे टीटूच्या केसमध्येही तेच झालं. टीटूचं वागणं त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा खूप वेगळं झालं होतं. तो 5 वर्षांचा असला तरी त्याची भाषा, शैली, बोलण्याचा ढंग, हावभाव आणि बोलण्याची पद्धत मोठ्या माणसांसारखी झाली होती. तो आपल्या आईवडिलांच्या गरिबीची चेष्टा करू लागला. तो आपल्या आईला म्हणायचा, माझी बायको तुमच्यासारखी अशी फाटलेली जुनी साडी नाही घालत. मम्मी, माझी मा तर 2-2 हजाराची साडी घालते. तुम्ही गलिच्छ धोती घालून बाहेर जाऊ नका. तो हेही म्हणायचा की मी या गलिच्छ घरात राहू शकत नाही, म्हणून मी माझ्या बंगल्यात राहायला जात आहे. हे बोलून तो अगदी एका मोठ्या वयाच्या व्यक्तीसारखा सुटकेस काढून आपले कपडे पॅक करू लागायचा. टीटूने झोळ्यात आपले छोटे छोटे कपडे भरले आणि झटपट निघाला. जेव्हा घरचे त्याला ओरडून थांबवायचे तेव्हा तो त्यांना घरातून निघून जाण्याची धमकी द्यायचा. तो सहसा कुठेही पायाने किंवा बसने जायला तयार नसायचा आणि म्हणायचा की त्याला फक्त आपल्या कारमधूनच जायची सवय आहे. टीटू आपल्या 6 भावंडांमध्ये सर्वात लहान होता. त्याचं अशा प्रकारचं वागणं आईवडिलांसाठी एक खूप मोठी समस्या बनलं होतं. आईला आई समजत नाही, वडिलांना वडील समजत नाही, भावांना भाऊ समजत नाही आणि नेहमी याच रटत असतो की मी तुमच्या इथे तर फक्त दिवस काढत आहे. म्हणून त्यांनी आपल्या सर्वात मोठ्या मुलाला अशोक या सर्व गोष्टींची सत्यता तपासण्यासाठी सांगितलं. शेवटी हे सर्व बोलणं कुठून येत होतं?
काय ही टीटूची एक कल्पना होती की कोणी त्याला हे सर्व शिकवत होतं? या सर्व गोष्टींमध्ये किती सत्य आहे हे तपासण्यासाठी टीटूचा भाऊ अशोक आपल्या एका मित्रासोबत गावातून आग्राच्या सदर बाजाराकडे निघाला. कारण टीटू नेहमी सांगायचा की सुरेश रेडिओज नावाचं त्याचं तिथे एक दुकान आहे. अशोक आणि त्याचा मित्र तिथे पोहोचून या नावाचं दुकान शोधत राहिले. पण अशा नावाचं दुकान न मिळाल्याने एका ठिकाणी थकून बसले होते. तेव्हा अशोकची नजर एका बोर्डावर पडली. सुरेश रेडिओज, तेच नाव ज्याचा उल्लेख टीटू सतत करत असायचा. अशोक चकित झाला. काय टीटूच्या बाकीच्या सर्व गोष्टीही सत्य होत्या? काय टीटू हा सुरेशचाच पुनर्जन्म होता? किंवा हा फक्त एक योगायोग होता? 1983 आग्रा. सुरेश आग्राचा एक व्यवसायी होता, ज्याची सदर बाजारात सुरेश रेडिओज नावाने इलेक्ट्रॉनिक्सची दुकान होती. सुरेशचा आग्रात एक बंगला होता, ज्यात तो आपली पत्नी उमा, 2 मुलं, आईवडील आणि भावांसोबत राहत होता. 28 ऑगस्ट 1983, टीटूच्या जन्माच्या 4 महिने आधी सायंकाळी सुरेश आपल्या सफेद फियाट कारमधून घरी परतत होता. तिथे आधीपासूनच 2 गुंड दबा धरून बसले होते. सुरेशनं घराच्या गेटसमोर गाडी थांबून हॉर्न वाजवलाच होता. तेवढ्यात त्या 2 गुंडांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीचा आवाज ऐकून घरातले धावत बाहेर येईपर्यंत सुरेशचा जीव गेला होता. गोळी कणपटीच्या उजव्या बाजूला लागली होती. नंतर सगळ्यांनी सांगितलं की सुरेशच्या गाडीची स्टेपनी खराब झाली आहे. पण जेव्हा गोळ्यांचा आवाज आला तेव्हा दोन्ही गुंड घटनास्थळावरून पळून गेले होते. ही घटना 19 ते 3ची असल्यामुळे त्यावेळी आजच्यासारखे इतके जास्त लोक नव्हते, इतकी जास्त लोकसंख्या नव्हती आणि घटनाही सायंकाळची होती. त्यामुळे असा एकही साक्षीदार मिळाला नाही ज्याने या गुंडांपैकी कोणाला पाहिले असेल. परिणामी कोणालाही शिक्षा न होता पोलिसांनी हा केस बंद केला. सुरेश निघून गेला होता. 2 मुलं, म्हातारे आईवडील आणि घर चालवण्याची जबाबदारी आता त्याची पत्नी उमावर होती. त्यामुळे आता सुरेशच्या जागी उमा दुकान सांभाळू लागली. येथून 5 वर्ष पुढे 1988 मध्ये त्याच दिवशी जिथे टीटूचा भाऊ अशोक त्याच दुकानासमोर आश्चर्याने उभा होता. अशोक दुकानात जातो जिथे त्याला एक बाई भेटते. कळतं की ती सुरेशची पत्नी उमा आहे. अशोक तिला सांगतो की त्याला सुरेशला भेटायचं आहे, ज्यावर उमा त्याला संपूर्ण किस्सा सांगते. अशोकच्या पायाखालची जमीन सरकली, कारण जे जे उमाने सांगितलं त्या सर्व गोष्टी टीटू बोलत असायचा. पत्नीचं नाव, मुलांचं नाव, दुकानाचं नाव, मृत्यूचं कारण, सर्व काही जसंच्या तसं. कधीकधी सत्य इतकं मोठं असतं की ते सहजपणे पचायलाही कठीण होतं. दुसरीकडे सुरेशची पत्नी उमा यांनी अशोकला त्याची ओळख विचारली की तो आहे तरी कोण आणि त्याला सुरेशकडून काय काम होतं. आता उमाच्या चकित होण्याची पाळी होती. अशोकने सांगितलं की तो आग्रापासून 17 किलोमीटर दूर बाल गावात राहतो. त्याने आपल्या इथे येण्याचं संपूर्ण कारण सविस्तर सांगायला सुरुवात केली. या सर्व गोष्टींवर लगेच विश्वास ठेवणं सोपं नसतं आणि तेच उमासोबतही झालं. उमा म्हणाली की होऊ शकतं. टीटूने वर्तमानपत्रात हे सर्व वाचलं असेल, कारण हा त्यावेळचा सर्वात मोठा केस होता. यावर अशोकने सांगितलं की तो हे सर्व तेव्हापासून सांगत आहे जेव्हा त्या वयाची मुलं नीट बोलायलाही शिकू शकत नाहीत. आता उमासाठी ही एक अजीब परिस्थिती होती. ती एका बाजूला उत्सुकही होती, तर दुसऱ्या बाजूला मनात उठणाऱ्या असंख्य प्रश्नांमुळे गोंधळलेलीही. उमाने आपल्या सासरे सासू म्हणजे सुरेशचे पालक यांना पूर्ण गोष्ट सांगितली. तेही चकित झाले, पण एका बाजूला हे खुशही होते की त्यांचा मुलगा परत आला आहे. अशोकने सत्य आणखी पक्के करण्यासाठी सुरेशच्या कुटुंबियांना आपल्या घरी बालगावात चलण्यासाठी सांगितलं. अशोक म्हणाला की न सांगता अचानक घरी जाऊन पाहूया की तो तुम्हाला पाहून ओळखू शकतो की नाही, आणि तुम्ही बिनधास्तपणे त्याला प्रश्न विचारू शकता. अस्वस्थता, गोंधळ, उत्सुकता अशा अनेक भावना मनात घेऊन सुरेशचे घरचे लोक अशोकसोबत टीटूला भेटायला निघाले. तोच टीटू ज्याच्यात कदाचित त्यांना आपला सुरेश पुन्हा पाहायला मिळेल. पुनर्जन्माची साक्ष त्यावेळी टीटू जेवण करत होता.
पण जसा त्याने दरवाजावर उभ्या असलेल्या सुरेशच्या कुटुंबियांना पाहिलं, तो धावत त्यांच्याजवळ पोहोचला आणि सगळ्यांना गळाभेट दिली. तो मोठ्याने बोलू लागला, "पहा, माझे आईबाबूजी आले. आपण आपल्या आईवडिलांना बोलावून आणलं." आणि सुरेशच्या पालकांना आपले असली मातापिता सांगू लागला, "ओ, आई आली, पिताजी आले, माताजी आली." पण जशी त्याची नजर उमावर पडली, तो लाजला. एक 5 वर्षांचा मुलगा अचानक एका प्रौढ पुरुषासारखा वागू लागला. त्याने उमाला इशारा करून आपल्या शेजारी बसायला बोलावलं आणि मुलांचं हालचाल विचारू लागला. टीटूने उमासोबत धोलपूरच्या जत्रेशी जोडलेली काही गोष्ट केली, जी ऐकून उमा आश्चर्यचकित झाली. कारण या सर्व गोष्टी फक्त सुरेश आणि उमा यांच्यातच झाल्या होत्या. भेटल्यानंतर जेव्हा सगळे परत जायला लागले, तेव्हा टीटूने पाहिलं की बाहेर कार उभी आहे. त्याने याआधी कधी कार पाहिली नव्हती आणि त्या काळात तर इतक्या गाड्याही नसायच्या. पण हे पाहून असं वाटत होतं जणू त्याच्यासाठी हे सर्व नवीन नाही. टीटूला वाटलं की आता तोही त्यांच्यासोबत आग्र्याला जात आहे. पण जसं त्याला समजलं की ते त्याला सोबत घेऊन जात नाहीत, तो पूर्णपणे भडकला. तो आपल्या आईवर ओरडू लागला, आपल्या वडिलांशी हातापाई करू लागला. तो धावत सुरेशचे वडील चंदा सिंग यांच्या गळ्यात पडला, कारण त्याच्या मनात तेच त्याचे असली वडील होते. मग त्यांनी त्याला प्रेमाने समजावलं आणि वचन दिलं की ते लवकरच त्याला भेटायला येतील. त्यानंतर शेवटी हे ठरलं की आता एका दिवशी टीटूला आग्र्याला बोलवायचं, जेणेकरून तो आपल्या मागील आयुष्यातील आठवणींना पुष्टी देऊ शकेल. टीटूने केवळ दाव्यानुसार आपल्या मागील जन्मातील आईवडिलांना ओळखलं नव्हतं, तर आपल्या पत्नीला आणि तिच्यासोबत केलेल्या खाजगी गोष्टीही उघड केल्या होत्या. याने हा संशय तर बऱ्याच अंशी मिटला की त्याला ही सर्व माहिती कुठून वाचून मिळाली नाही. पण दुसरीकडे यामुळे टीटूच्या आईवडिलांची चिंता आणखी वाढली होती. एका आईवडिलांसाठी यापेक्षा वाईट काय असेल, जेव्हा त्यांचं मूल कोणा दुसऱ्याला आपले मातापिता मानू लागेल. एका मिश्र भावनांशी ते झुंजत होते. मनात प्रश्न येत होते, आम्ही तर खूप हैराण आहोत. त्यामुळे समजा जर तो मोठा झाला तर त्यानंतर तो आमच्या लोकांशी संबंधच पूर्णपणे तोडून टाकेल. टीटूची अंतिम परीक्षा. टीटूला आग्रा येथे आणलं गेलं. पण त्याआधीच टीटूच्या सत्याची तपासणी करण्यासाठी काही पूर्वनियोजन प्री प्लॅनिंग केली गेली होती. चाचणी 1. रस्त्याची ओळख. कारमध्ये बसून येत असताना टीटूला भ्रमित करण्यासाठी सुरेशच्या भावांनी गाडी दुकानावर थांबवली नाही, उलट शॉपसमोरून वेगाने पुढे घेऊन गेले, हे पाहण्यासाठी की तो जागा ओळखू शकतो की नाही. जशी गाडी दुकानाच्या समोरून गुजरली, त्याने जोरजोराने आवाज दिला, "थांबा थांबा, माझी दुकान तर मागेच राहिली आहे, तुम्ही पुढे कुठे चालला आहात?" त्याने ती जागा, रस्ता, बाजार, दुकान कारच्या आत बसूनच ओळखली होती, तेही तेव्हा जेव्हा कार इतकी वेगाने चालत होती. हे फक्त तोच करू शकत होता जो दररोज त्या रस्त्यांवरून हजारो वेळा गेला असेल. निकाल. पास चाचणी 2. दुकानाची ओळख. आता टीटूला शॉपच्या आत घेऊन जाण्याची पाळी होती. टीटू दुकानात प्रवेश करतो, पण त्याची चाल, देहबोली एका 5 वर्षाच्या मुलाची नाही, तर एका शोरूमच्या मालकासारखी झाली होती. उमानं पाहिलं की तो ज्या पद्धतीने स्टूलवर बसला, त्याचे हात चालवण्याची पद्धत, सर्व काही हुबेहूब सुरेशसारखं होतं. इतकंच नाही तर त्याने हेही ओळखलं की दुकानाचा कोणता भाग नूतनीकरण केला गेला आहे आणि कोणता भाग त्याच्या जिवंतपणी जसाच्या तसा होता. निकाल. पास चाचणी 3. मुलांची ओळख. दुकानाच्या नंतर टीटूला सुरेशच्या घरी आणलं गेलं, पण त्याच्या येण्याआधीच सुरेशच्या दोन्ही मुलांना घराबाहेर मोहल्ल्यातील मुलांसोबत खेळायला पाठवलं गेलं होतं. पण इथेही टीटू नापास झाला नाही. त्याने त्या मोहल्ल्यातील मुलांमध्ये सुरेशच्या दोन्ही मुलांना ओळखलं. निकाल. पास. सर्वांसाठी इतके सारे पुरावे हे मानण्यासाठी पुरेसे होते की टीटू सिंह हा सुरेश वर्माचा पुनर्जन्म आहे. पण कथा इथेच संपत नाही. मीडियात हा केस सर्वत्र गाजला होता. याची माहिती DUचे प्रोफेसर NK चड्ढा यांना मिळाली. प्रोफेसर चड्ढा हे डॉक्टर इयान स्टीव्हन्सन यांच्यासोबत संशोधन टीममध्ये होते.
डॉक्टर इयान स्टीव्हन्सन हे व्हर्जिनिया विद्यापीठाचे एक सुप्रसिद्ध आणि अत्यंत सन्माननीय प्रोफेसर होते, जे पुनर्जन्म वर केलेल्या वैज्ञानिक संशोधनासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी पुनर्जन्मावर बरीच पुस्तकेही लिहिली होती. डॉक्टर इयान स्टीव्हन्सनच्या सल्ल्यानुसार अँटोनिया मिल्स, ज्या एक संशोधक आणि त्यांच्या सहकारी होत्या, टी2च्या केसचा जवळून अभ्यास करू लागल्या. सुरेशच्या कुटुंबाने सांगितलं होतं की सुरेशचा स्वभाव खूप आक्रमक आणि लवकर चिडणारा होता. छोट्या छोट्या गोष्टींवर तो भांडण-तंटा करायचा. डॉक्टर मिल्सने लक्षात घेतलं की टी2चा स्वभावही अशाच प्रकारचा होत चालला होता. एकदा डॉक्टर मिल्स टी2सोबत बाजारात बांगड्या घेण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्याने दुकानदाराला धमकी दिली आणि त्याला सांगितलं की अँटोनिया त्याची मैत्रीण आहे, म्हणून चुकूनही त्यांच्याकडून पैसे मागू नको. या घटनेचा उल्लेख डॉक्टर मिल्स यांनी आपल्या संशोधन पेपरमध्येही केला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा होता की टी2ला सुरेशच्या मारेकऱ्यांबद्दल माहिती होती का? त्याने त्यांचा चेहरा पाहिला होता का, ज्यांनी मागील जन्मी त्याचा जीव घेतला होता? तोरण सिंह उर्फ टी2, एक 5 वर्षांचा मुलगा, आता असे खुलासे करणार होता, ज्यामुळे मीडिया जगात खळबळ उडाली. टी2ने सांगितलं की 28 ऑगस्ट 1989, 13व्याच्या सायंकाळी, ज्या दिवशी त्याला गोळी मारली गेली, त्याने त्या 2 गुंडांपैकी एकाचा चेहरा ओळखला होता. आणि तो माणूस दुसरा कोणी नसून त्याचाच, सुरेशचाच एक सहकारी व्यावसायिक होता. चांगली गोष्ट ही होती की आग्रा पोलिसांनी हा केस गांभीर्याने घेतला. पोलिसांनी टी2च्या जबाबाच्या आधारावर त्या माणसाला ताब्यात घेतलं आणि कठोर चौकशी केली, ज्यामुळे त्याने आपला गुन्हा कबूल केला. या कबूलनाम्याच्या आधारावर 1990 ते 3चा सुरेश वर्मा खून खटला पुन्हा उघडण्यात आला. ही पहिलीच वेळ होती जेव्हा पुनर्जन्माशी जोडलेला कोणताही केस कोर्टात आला होता. साक्ष देण्यासाठी टी2ला बोलवलं गेलं. त्यानंही कोर्टात संपूर्ण घटना सविस्तर सांगितली. केसचे सर्वात मोठे टर्निंग पॉइंट होते पोस्टमॉर्टम आणि बर्थमार्क जन्मखून रिपोर्ट. सुरेशच्या डोक्यावर ज्या प्रकारे गोळी मारली गेली होती, त्याच प्रकारचे 2 निशाण टी2च्या डोक्यावर केस हटवल्यावर आढळले. तेव्हा हे दिसून आलं की त्याच्या डोक्यावर अगदी तसेच 2 निशाण होते, ज्यांचा आकार आणि रूप सुरेशच्या डोक्याला लागलेल्या बुलेटच्या एंट्री आणि एक्झिटच्या जखमांशी मिळत होतं. डॉक्टर इयान स्टीव्हन्सनने आपल्या संशोधनात उल्लेख केला आहे की जन्मखून आणि मागील आयुष्यातील जखमा यांच्यात संबंध असतो, आणि हीच मान्यता हिंदू धर्मातही आहे. कोर्टात डॉक्टर अँटोनिया मिल्स यांचे टी2शी जोडलेले संशोधन पेपर देखील सादर करण्यात आले. या सर्व पुराव्यांच्या आधारावर आग्रा कोर्टानं हे मानून घेतलं की टी2 हाच सुरेशचा पुनर्जन्म आहे आणि सुरेशच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली. हा एक क्रांतिकारी आणि वादग्रस्त केस होता. मारेकऱ्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की ज्याचा जीव घेऊन ते बचून निघाले होते, तो पुन्हा जन्म घेऊन परत येईल आणि त्यांना त्यांच्या कर्मांची शिक्षा देईल. पुनर्जन्माचं सत्य आणि 2 कुटुंबांचं भविष्य. आता एक शेवटचा मोठा प्रश्न. काय टी2 आपल्या मागील जन्मातील आईवडिलांकडे राहण्यासाठी गेला की त्याने आपल्या याच जन्मातील आईवडिलांनाच आपलं मानलं? सुरेश भलेही टी2च्या रूपात परत आला होता, पण तो सुरेश तर नव्हता. मानलं की आत्मा तीच होती, पण शरीर तर एका मुलाचं होतं ना. उमासाठी तो तिचा नवरा राहिला नव्हता आणि त्याच्या मुलांसाठी तो एक वडील नव्हता. सुरेशच्या वडिलांनाही माहीत होतं की जर त्यांनी टी2सोबत जास्त जवळीक वाढवली तर टी2चे आईवडील जीवत असतानाच आपल्या मुलापासून दूर होतील, आणि एका मुलाला गमावण्याचं दुःख त्यांना आधीपासूनच माहीत होतं. दोन्ही कुटुंबे आपापल्या आयुष्यात परत गेली. टी2नेही दुहेरी आठवणींसह आपलं बालपण जगलं आणि आपल्या गावात राहूनच शिक्षण पूर्ण केलं. आज टी2 सिंग, ज्यांचं खरं नाव तोरण सिंह आहे, BHUमध्ये BHU असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि त्यांना आजही सर्व काही आठवतं. ते अनेकदा आग्राला आपल्या मागील कुटुंबाला भेटायलाही जातात. आज त्यांचं म्हणणं आहे की आपण दुहेरी आयुष्य जगू शकत नाही. जे काल होऊन गेलं ते होऊन गेलं, आणि जे बाकी आहे तो आपला आज आहे.